नमस्कार, मी सुलेमान तांबोळी। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स। सुशील कुमार शिंदे यांना महास्वामींची तगडी टक्कर। टँकर आणि मोटारसायकलच्या अपघातात मायलेकी जागीच ठार। उजनी धरणातून सोलापूर शहराला 2000 क्युसेक्सने पाणी सोडले। संजय मामांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, दीपक आबा साळुंखे पाटील यांचे आवाहन। भावनिक व जातीयवादी वक्तव्य करणाऱ्यापासून सावध रहा, आमदार सिद्धाराम मेहत्रे यांचे आवाहन। आणि मंगळवेढ्यात बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी एकास अटक। आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र। सोलापुरातून विद्यमान खासदार शरद बनसोडे यांचा पत्ता कट करून भाजपने शिवाचार्य रत्न डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींना तिकीट दिले आहे। सोलापुरात काँग्रेसचे माजी खासदार सुशील कुमार शिंदे यांना महास्वामी तगडी टक्कर देतील अशी चर्चा आहे। त्यातच भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनाही सोलापुरातून शड्डू ठोकल्यामुळे सोलापुरातील लोकसभेची निवडणूक तिहेरी होईल। भाजपने आपल्या पहिल्या उमेदवार यादीत सोलापूरची जागा वेटिंगवर ठेवली होती, मात्र शनिवारी जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीत सोलापूरच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली। डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींच्या नावाची चर्चा होतीच, अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाला। धर्मगुरू डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींचा अल्प परिचय। डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव येथील मठाचे मठाधिपती आहेत। त्यांनी बनारस विद्यापीठातून धर्मशास्त्रात PhD केली आहे। गुरु सिद्ध मल्लेश्वर कल्याण केंद्र ट्रस्टची स्थापना करून ते सामाजिक कार्यात सहभागी झाले आहेत। सोलापुरात त्यांनी शाळा आणि महाविद्यालयांची स्थापना केली आहे। मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची निर्मिती केली। सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशामध्येही त्यांचे असंख्य भक्त आहेत। कन्नड, मराठी, तेलुगू, हिंदी यासह अनेक भाषांवर प्रभुत्व असल्याने सर्व समाजातील लोकांशी महास्वामींचा संपर्क आहे। यापूर्वी जय सिद्धेश्वर यांचा राजकारणाची काडी मात्र संबंध नव्हता, मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांच्या नावाची कुजबूज होती। अखेर यावेळी त्यांना भाजपतर्फे लोकसभेचे तिकीट देण्यात आलेले आहे। टँकर आणि मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चिकमहूद तालुका सांगोला येथील मायलेकी जागीच ठार झाल्या, तर मोटारसायकल स्वार जखमी झाला आहे। शीतल सुनील आयवळे वय वर्ष 28 व श्रुती सुनील आयवळे वय वर्ष 2 अशी अपघातात ठार झालेल्या मायलेकींची नावे आहेत। हा अपघात महूद अकलूज रोडवरील मळोली जवळ शनिवारी दिनांक 23 मार्च रोजी सकाळी 11च्या सुमारास घडला। MH09 BC 2570 या क्रमांकाचा टँकर महूदच्या दिशेने निघाला होता, तर MH12 AZ 3368 या क्रमांकाच्या मोटारसायकलवरून चिकमहूद तालुका सांगोला येथील सुनील आयवळे हे पत्नी शीतल व मुलगी श्रुती यांना घेऊन वेळापूरकडे निघाले होते। शनिवारी सकाळी 11च्या सुमारास महूद अकलूज रोडवरील मळोली गावानजीक यल्लम्मा मंदिरासमोर टँकर आणि मोटारसायकलची समोरासमोर जोराची धडक झाली। यावेळी झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकलवरील शीतल सुनील आयवळे वय वर्ष 28 व श्रुती सुनील आयवळे वय वर्ष 2 दोघीही राहणार चिकमहूद तालुका सांगोला या मायलेकी जागीच ठार झाल्या, तर मोटारसायकलस्वार सुनील अप्पा आयवळे हा गंभीर जखमी झाला आहे। त्याच्यावर अकलूज येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी बाळासाहेब केंगार यांनी वेळापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। टँकर चालकास पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरीष माणगावे करीत आहेत। उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोलापूर शहरासाठी शनिवारी सायंकाळी 6 वाजता 2000 क्युसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे। त्यानंतर आणखी 7000 ते 8000 क्युसेक्सने वाढ करण्यात येणार आहे। सोलापूर शहराला एप्रिल मध्ये पाणी सोडण्याचे शासनाचे नियोजन होते। सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या औज बंधारा कोरडा पडला असल्यामुळे मार्च मध्येच पाणी टंचाई निर्माण झाल्याने उजनीतून तातडीने पाणी सोडण्याचा निर्णय उजनी प्रशासनाला घेणे भाग पडले। सोलापूर शहरास पाणी पुरवठा करण्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीत शनिवारपासून पाणी सोडण्यात आले आहे। वीज निर्मिती प्रकल्पातून 1600 क्युसेक्स तर धरणाच्या गाळमोरीतून 400 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे।
सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणारा औस बंधारा कोरडा पडल्यामुळे शहराचा पाणी पुरवठा करणारा विस्कळीत झाला आहे। नदीत पाणी सोडल्यामुळे नदीत ठिकठिकाणी असणाऱ्या बंधाऱ्याची दारे काढण्यात आली आहेत। शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, आरपीआय, गवई गटातील आघाडीच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी व माढ्याचे उमेदवार संजय मामा शिंदे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आजपासून कामाला लागावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील यांनी केले। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय मामा शिंदे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद गटात बैठका सुरू आहेत। कोळा व नाझरा जिल्हा परिषद गटाच्या बैठकी दरम्यान कार्यकर्त्यांना आवाहन करताना दीपक आबा साळुंखे पाटील बोलत होते। पुढे बोलताना दीपक आबा साळुंखे पाटील म्हणाले की तालुक्याच्या सर्वांगीण विकासात, फळबागा क्रांतीमध्ये आणि बळीराजा वाचवण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे मोठे योगदान आहे। तालुक्यातील शेतकरी अडचणीत आला त्यावेळी शरद पवार यांनी कायम मदतीची भूमिका घेतली आहे। यापूर्वी तालुक्यातील मतदारांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना भरभरून मताधिक्य देऊन निवडून दिले आहे। मात्र आज दुष्काळ, महागाई, टंचाई या सर्व अडचणी निर्माण झाल्या असताना सध्याचे सरकार वेळ काढूपणा करीत आहे। शेतकऱ्यावर व पशुधनावर उपासमारीची वेळ आली आहे। बळीराजा वाचवण्यासाठी आणि बळीराजाचे राज्य निर्माण करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणूक महत्त्वपूर्ण आहे। आघाडीतील सर्व घटक पक्षांना बरोबर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार संजय मामा शिंदे यांना विजय करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आजपासूनच कामाला लागावे असे आवाहन साळुंखे पाटील यांनी केले। आपल्या देशात वेगवेगळ्या जातीपातीचे लोक गुण्यागोविंदाने राहतात। त्या सर्वांना सामावून घेऊन जाणारा हा देश आहे। भावनिक व जातीयवादी वक्तव्य देशाच्या हिताचे नाही। याकरिता मतदारांनी जागरूक राहून भावनिक व जातीयवादी लोकांच्या वक्तव्याला बळी न पडता देशातील एकत्मता टिकवण्यासाठी अशा लोकांपासून सावध राहत मतदानाच्या माध्यमातून हाणून पाडा असे आवाहन आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले। लोकसभा निवडणुकीकरिता माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अनुषंगाने अक्कलकोट येथील काँग्रेस कार्यालयात घेण्यात आलेल्या शहर व तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत आमदार सिद्धाराम म्हेत्रे बोलत होते। पुढे बोलताना आमदार म्हेत्रे म्हणाले, सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची पोस्ट टाकली जाते। अशा पोस्ट नागरिकांनी ती माहिती खरी आहे का याचा विचार करावा। खोट्या अफवांना बळी पडू नये। आपल्या तालुक्याच्या व जिल्ह्याच्या विकासाचा विचार करावा। आज तागायत आपण निवडून दिलेले उमेदवार काय करतात, काय केले याचाही मतदारांनी विचार करावा। सुशीलकुमार शिंदे हे देशाचे नेतृत्व करणारे नेते असून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे। याकरिता तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी एक दलाने निवडणुकीच्या कामास लागावे। सोमवारी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी म्हेत्रे यांनी केले। मंगळवेढा शहरातील शिवप्रेमी चौकात बेकायदेशीरपणे घातक हत्यारे बाळगल्याप्रकरणी नागनाथ उर्फ अंबादास बाळासाहेब सावंजी वय वर्ष 54 नागणे गल्ली मंगळवेढा याच्या विरोधात मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार खुनाच्या गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगून बाहेर आलेला इसम नागनाथ उर्फ अंबादास सावंजी याने शिवप्रेमी चौकामध्ये पानपट्टी जवळ गाडी क्रमांक MH13CX 5251 यावर कोणाची तरी वाट पाहत थांबलेला असून त्याच्याजवळ धारदार हत्यारे असल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, शशिकांत सावंत, पवार खिलारे, मिसाळ गुटाल यांनी जाऊन सापळा रचून अटक केली आहे। बेकायदेशीरपणे एक लोखंडी धारदार चाकू, 2 धारदार कोयते, 2 लोखंडी पाईप अशी घातक हत्यारे ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 4/25 प्रमाणे पोलीस नाईक शशिकांत सावंत यांनी फिर्याद दिली आहे। पुन्हा एक नजर हेडलाईन्स वर। सुशील कुमार शिंदे यांना महास्वामींची तगडी टक्कर। टँकर आणि मोटारसायकलच्या अपघातात मायलेकी जागीच ठार। उजनी धरणातून सोलापूर शहराला 2000 क्युसेक्सने पाणी सोडले। संजय मामांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे
दीपक आबा साळुंखे पाटील यांचे आवाहन. भावनिक व जातीयवादी वक्तव्य करणाऱ्यापासून सावध राहा, आमदार सिद्धाराम मेहत्रे यांचे आवाहन. आणि मंगळवेढ्यात बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी एकास अटक. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.